हा इथे बघा एक स्पॉट आहे, मस्तपैकी पब्लिक एन्जॉय करते आणि पाऊस पण चालू झालेला आहे आणि हा प्रॉपर आपला लोकेशन आहे. जरा वेळ थांबलो इथे, बोलतो थोडासा एन्जॉय खूप गर्दी आहे आणि ही मेन केव आहे. इथे आतमध्ये घुमट आहे. आता आपण आतमध्ये जाऊन येऊया. तर हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज संडे आहे, तर आजचा प्लॅन कुठेतरी आपण फिरायला जाण्याचा करूयात. तर इकडे अल्पेश आलेला आहे माझ्यासोबत. हा माझा वर्गमित्र आहे शाळेतला. तर म्हटलं आज कुठेतरी जाऊयात, चला. आणि आजचा ब्लॉग जो असेल तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात आणि आता आपण निघूयात. नेहमीप्रमाणे आपण आता बिल्डिंगच्या इथून निघालोय. अल्पेश मला डिशला राहतो आणि तो पण जॉबला असतो आणि आज सुट्टी आहे. तर म्हटलं आजचा दिवस आपण जरा स्पेंड करू आणि आम्ही पण खूप दिवसानंतर भेटलोय. तर नॅशनल पार्कला जायचा आमचा प्लॅन गेल्या संडेलाच होता, जाताना आला. तर म्हटलं चला हा संडे तर आपण जाऊया. थोडं इथे आम्ही आता नाश्ता करू आता एसवी रोडला आणि मग आता इथून आपण आमचा जर्नीला आपण सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि हा आपला मलाड सबवे आहे. पावसाचं वातावरण थोडंसं आहे, बघूया. आपल्याला तिकडे तर पाऊस भेटेलच. आपण आता हायवेला पोचलोय आणि हा आपण आता इथे पुढे आपल्याला कांदिवली लागेल. नॅशनल पार्कचा रूट सांगायची गरज नाही आहे मुंबईकरांना, सगळ्यांनाच माहीत आहे. हा फ्लायओव्हर आहे आणि त्याच्या खालूनच आता राईट मारून नॅशनल पार्कचा मेन एंट्रन्स येतो. मे बी पुढचा राईट आहे. आणि तुम्ही गर्दी पाहू शकता, खूप जास्त गर्दी आहे. गर्दी बघू शकता, एकेकाला लाईनीत आतमध्ये सोडतात. तर आपण डायरेक्ट भेटूयात. आणि आपला तिथे एक सबस्क्रायबर होता, त्याने हात दाखवलेला आहे. आपण आता आतमध्ये जाऊ. अल्पेश तिकडे थांबलाय. गाडी आपण बाहेर लावणार आहोत, त्याचा कोणी ओळखीचा मित्र आहे. तर आत्ताच आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे. ॲक्च्युली व्हिडिओ का नाही घेऊ शकलो एंट्रन्सचा, कारण खूप गर्दी होती, खूप. संडे तर त्यामुळे प्रचंड गर्दी होती. तर आता आम्ही अल्पेश इथे आलेला आहे बराच वेळा आणि त्याला माहीत आहे वाटतं, जे तो त्याच्या मित्रांसोबत आला होता लास्ट इयर पण, आणि यायचा तो म्हणत होता. आपण एका नदीच्या स्पॉटवर चाललोय. आपण एक स्पॉट कव्हर करूया. इकडे हा आपला म्हणजे आदिवासी आपले बांधव राहतात, तर इथे त्यांची वस्ती आहे आणि हा नदीकडे जातो रस्ता. बघूया, पाणी तर असेलच भरपूर. आणि हे यांच्याच बकऱ्या आहेत. आता आपण हा स्पॉट बघा, हा एक इथे नदीचा स्पॉट आहे. काय गारवा आहे यार, वाव. आणि पब्लिक बघा इकडे फुल एन्जॉय करते. वाव, खरंच खूप छान स्पॉट आहे. काय इकडचं हे लँडस्केप बघा किती छान आहे आणि सुंदर व्ह्यू आहे. पाऊस पडला तर अजूनच मजा येईल. पहिला स्पॉट आहे आणि आपण आता इथून, आणि आपल्याला आता हा वॉटर क्रॉसिंग करून त्या साईडला जायचं आहे. आणि अल्पेश पटापट पुढे गेलेला आहे, तो तिकडे आहे. आणि आम्ही वॉटर क्रॉस केलेला आहे. आता आपण हळूहळू पुढे जाऊया. इथे पण आता एक वॉटर क्रॉसिंग आहे. आपण हा वॉटर क्रॉस करून त्या साईडला चाललोय. वॉटर क्रॉसिंग करताना हे बघा, अशी मस्ती चुकून पण करू नका. ही मुलं आहेत. तर चला आपण फुल सेफली क्रॉस करणार आहोत. फायनली इथला पण वॉटर क्रॉसिंग आम्ही सेफली केलेला आहे. तुम्ही बघितलात त्या आपल्या व्हिडिओमध्ये की
ती मुलं कशी मस्ती करत होती, म्हणजे अगदी भले पाण्याची हाईट गुडघ्यापर्यंत होती, पण अशा ठिकाणी निसर्गाशी मस्ती करू नका यार. कारण जर निसर्गाशी तुम्ही मस्ती केलीत तर तुमची मस्ती व्हायला आयुष्याची वेळ नाही लागणार. तर अशा ठिकाणी प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सेफली एन्जॉय करा, निसर्गाची मजा घ्या. पण चुकीच्या पद्धतीने हे करू नका, जेणेकरून आपला जीव आपल्याला गमवावा लागेल. इथे बस पण आहे. जर तुम्ही बघाल तर ह्या BSTची सेवा आहे, जो आपल्या मेन एंट्रन्सपासून ते पूर्ण आपला कानेरी केव्सपर्यंत ही बस जाते. हा एक आता इथे आपल्याला हा ब्रिज आहे. इथे बघा पब्लिक जागोजागी जिथे जिथे स्पॉट भेटताय तिथे तिथे स्पॉटवरती एन्जॉय करतायत. आणि हा इथून यायचा रस्ता आणि इथे हा कानेरीकडे जाण्याचा. समोर ही ग्रीनरी बघू शकता. ही आपल्याला मुंबईत खूप कमी बघायला मिळते. हे एकच असं उद्यान आहे तिथे आपल्याला, म्हणजे आपण बोरिवलीच्या जवळपासच राहतो म्हणून हे सगळं आपल्याला इथे एक्सप्लोअर करायला मिळतं आहे. नाहीतर हे राहिलंच नाही आहे मुंबईत, ही जी झाडं आणि हे सगळं काय. अजून एक स्पॉट आम्हाला इथे दिसलेला आहे आपल्या मागे, इथे बघू शकता. हा एक स्पॉट बघा इथे आहे. काय सुंदरता आहे यार निसर्गाची. आणि ही बघा, ही ती बस आहे, ही AC वाली आहे. हिचं तिकीट मे बी अल्पेश मला काय वाटतं असेल ना 50 रुपये असेल ना. आणि आम्ही हळूहळू चाललोय, चालत म्हटलं कुठे जागोजागी स्पॉट असेल तर आपण थोडंसं तिथं एक्सप्लोअर करून थांबून जरा. पण बस नाही गेलो असतो, पण अल्पेश बोलला आपण आरामात जाऊ, आपल्याकडे काही टाइम भरपूर आहे. त्यामुळे म्हणून आम्ही आता चालत चाललोय. कधी आम्ही बोलता म्हणजे जो लास्ट स्टॉप आहे आता तुम्हाला समोर दिसेलच, जो कानेरी केव्सचा वरती डोंगर आहे आणि आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत. हा तो स्पॉट आहे, म्हणजे इथे या बस थांबतात आणि इथून ही रांग आहे बसची. हा स्पॉट आहे जो इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. वरती ही कानेरी केव्ज आहे, इथे तुम्ही बघू शकता. वरती लोक जात आहेत हळूहळू. इथे हे खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत. इथून आपण जाऊया वरती. हा आपल्या मागे आता हा कानेरीच्या इथून ह्या स्टेप्स आहेत. आता आपण वरती जाऊ. तर जो चालत आम्ही फिरत आलोय, कारण मध्ये आपल्याला जे स्पॉट दिसलेत. तर चल अल्पेश, आता आपण रेडी आहे ना वरती जायला. वरती जाऊन बघूया काय व्ह्यू आहे. पाऊस वगैरे तर नाही आहे, क्राऊड खूप आहे. आणि इथे बघा हे माकडासोबत त्याला खायला देत आहेत. आणि हा इथे ही मला वाटतं फिमेल आहे. क्राऊड खूप आहे आज संडे असल्यामुळे. या स्टेप्स आहेत, आपल्याला आता या चढत वरती जायचंय. इथे जाता छोटी माकडं. इथे तिकीट काउंटर आहे हा इथे. आता बघूया किती काय तिकीटचं. आणि हा आपला स्तूपाचा एक सिम्बॉल गेटवर लावलेला आहे. आणि हा इथे तिकीट चेक होता. थँक्यू. आणि या आपल्या इथे वरती बुद्धिस्ट केव्ज आहेत, ज्या मला वाटतं 400-500 वर्ष आधीच्या या केव्ज आहेत इथे. हे बघा इकडे आपण येतो पण ह्या अशा गोष्टी करतात. तर प्लीज, आणि आपण पण आणले बॉटल, पण आपण भाई सोबत घेऊन जाणार आहोत. तर अशा ठिकाणी हे कचरा वगैरे करतात. काय बोलणार. तुम्ही जर निसर्गाची मजा घेण्यासाठी येतात, एन्जॉय करण्यासाठी येतात, तर असे प्लास्टिक बॉटल्स टाकू नका. काय बोलणार. आणि पहिलीच इथे ही केव्ज आहे. शेवटी ओल्ड इज गोल्ड तुम्ही बघू शकता. म्हणजे ही सुंदरता जर आपल्या नजरेने, जर आपल्या दृष्टिकोनातून जर बघता आली तर ज्याला माहीत आहे तोच समजू शकतो. आणि शेवटी पुरातन काळातला आहे. या बुद्धिस्ट केव्ज आहेत. मे बी ही पहिली आहे.
खूप गर्दी आहे आणि ही मेन केव आहे. इथे आतमध्ये घुमट आहे. आता आपण आतमध्ये जाऊन येऊया. बघू शकता. आणि मी पण खूप टाइम नंतर येतोय. या ज्या बुद्धिस्ट केव्ज आहेत तिथे बुद्धाच्या तुम्हाला छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या दिसतील. हे बघा, हे इथे पहिला जी पाली भाषा अवगत होती खांबांवरती कोरलेली आहे. आणि इथे आहे जो बुद्धाची ही उभी एक मूर्ती आहे. त्यानंतर इथे एक आहे. आणि हा आतला व्ह्यू आहे. मध्ये हा स्तूप आहे आणि छोटे छोटे खांबांवरती बघा काम केलेलं आहे. ॲक्च्युली पाऊस नाही आहे. पाऊस असता तर थोडा मजा आली असती. तर अजून वरच्या साईडला लेण्या आहेत. तर आपण जाऊयात वरती आणि बघूयात काय आहे, कुठपर्यंत आहे, कसं काय बघूया. आणि हा आहे ओव्हरऑल वरचा व्ह्यू. अजून वरती आपल्याला जायचं आहे. आणि हा बघा थोडा मधला व्ह्यू आहे केव्सचा. जास्त करून लोक मला वाटतं हे एन्जॉय करण्यासाठी येतात. आणि आता इथून आपल्याला वरती जायचं आहे. बघूया वरती काय व्ह्यू आहे, कसा आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. आणि हा बघा जो वरून पडतोय अल्पेश. मस्त पैकी आम्ही एन्जॉय करतो आजचा दिवस. आणि हे बघा एवढा डीप आहे तिथे खड्डा. ऑल पब्लिक. आणि जर आपल्याला कुठे असं ट्रेक करायचं आहे तर शूज इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इझिली कुठेही ट्रेक करू शकता. आम्ही इथे वरती टॉपला पोहोचलेलो आहे. अजून आहे. आता आपण तिकडे जाणार आहे. त्या साईडला पण जायचं आहे. थोडंसं स्लिपरी आहे. आता वरच्या साईडला चाललोय आपण. शेवाळा आहे तर कोणीही याल अशा ठिकाणी कुठेही जे स्लिपरी भाग असतील तर सावकाश. हा भाई प्युअर क्लीन पाणी आहे. ते दिसतं आपल्याला असं घाण पण क्लीन आहे. या इथे छोट्या छोट्या केव्ज आहेत. जातोय तो पण कधी ना कधी वीकेंड संडे वगैरे भेटला तर फिरत असतो मित्रांसोबत. आणि आज माझ्यासोबत आलाय. बघू शकता आमच्या मागे जो आम्ही टॉपला आलेलो आहे आपल्या कानेरी केव्सच्या. जो इथे मागे बघा तुम्हाला दिसतच असेल. तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. थोडं थांबलो आणि फोटोशूट वगैरे केला. आता आम्ही निघतोय. इथे हा व्ह्यू पॉइंट आहे. आणि आता आपण खालती चाललोय. आणि आज संडे आहे त्यामुळे खूपच गर्दी आहे. आणि इथे बघा हे असे अतिशाणे आहेत जे
इथून स्टेप्स दिलेल्या आहेत उतरायला, तरी पण इथून येत आहेत. काय बोलणार. मग अशा ठिकाणी ॲक्सिडेंट झाले की चला बंद. हे असं या लोकांना आहे ना एक्सप्लोअर करता येतच नाही की कसं आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर कशा पद्धतीने आपण तिथे हे करायचं आहे. पण काय बोलणार, आता प्रत्येकाची मेंटॅलिटी आहे ती. चला व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओला पूर्ण बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गर्दी बघा, अजून पण पब्लिक येतच आहे. इकडे बघा फुल टोळीच बसली आहे लोकांची. इजगाड खाच पिजली बघा. थोडंसं डिहायड्रेट झालं तर आपण इथे खालीच नाश्ता वगैरे, नाश्ता मीन्स खाण्यापिण्याची सोय आहे. तर थोडंसं लिंबू सरबत वगैरे पिऊ आणि काय बघूयात. आहे बरंच काही आहे. ही इथे बससाठी तुम्ही गर्दी बघू शकता केवढी लाईन आहे. आम्ही तर चालतच एक्सप्लोअर केलं पूर्ण नॅशनल पार्क. अँड एवढं कोण वेट करेल. अल्पेश आणि मी भाई आपण चालतच आलो आहे ना, आणि चालतच जाणार आहे. कारण आपल्याला मध्ये मध्ये स्पॉट पण अजून एक्सप्लोअर करायचे होते, त्यामुळे आम्ही आता चालत चाललोय. इथे एक आम्हाला स्पॉट भेटलाय मस्त. इथे बघा बॅम्बूसच्या ट्री आहेत आणि हे आपलं घनदाट जंगल आणि खूप अशा ठिकाणी लाईक असा मॅन वर्सेस वाईल्डचा फील येतोय. आवाज येत असेल आपल्या जंगली प्राण्यांचा, पक्ष्यांचा. ओव्हरऑल बाहेरचा मेन रोड आहे आणि मस्त पाऊस आला असता जोरात तर पाणी पण आलं असतं जोर जोरात. आणि थोडा थोडा पाऊस आलेला आहे. काय यार, आम्ही सकाळपासून आलो आहे, पाऊसच नव्हता, पण थोडा थोडा चालू झाला आहे रिमझिम. बघूया, पडला तर जरा बरं होईल. तर हा फायनली थोडा तरी पाऊस आपल्याला भेटला आहे. हा इथे बघा एक स्पॉट आहे, मस्तपैकी पब्लिक एन्जॉय करते आणि पाऊस पण चालू झालेला आहे. तर आपल्याला इकडे हा जो स्पॉट आहे इथे स्पॉट भेटला आहे. आपण आता इथे थोडंसं एक्सप्लोअर करू. थोडं पाण्यात मारायला आलो आहे तर थोडंसं आपण पाण्यामध्ये एन्जॉय करू. थोडासा पाऊस आलेला पण परत गेला. अल्पेश जातोय पाण्यामध्ये. इधरही मार. आल्यासारखं आपण पाण्यामध्ये थोडीशी डुबकी मारली आहे आणि आपल्या भावाने पण उडी मारलेली आहे. आणि हा प्रॉपर आपला लोकेशन आहे. जरा वेळ थांबतो इथे, थोडासा एन्जॉय करू. आवाज तुम्हाला येणार नाही कारण इथे पाण्याचा पण आवाज खूप जास्त आहे. तर ओव्हरऑल माझ्याकडे असा छोटासा एक स्पॉट होता तर तिथे आपण थांबलोय. तर आत्ताच आम्ही इथे या स्पॉटला एन्जॉय केला. आपल्याला इकडे एक डॉटेड डिअर, जो आपला स्पॉटेड डिअर दिसलेला आहे. आणि हा बघा. तर चला मित्रांनो, आत्ताच आमचं एक्सप्लोअर करून झालेलं आहे आपला SGNP संजय गांधी नॅशनल पार्क. आणि तर अल्पेश, कसा वाटला तुला भाई आज आपण? खूप बरं वाटला जानकी बरोबर भेटून. आणि माझे 2 मित्र पण येणार होते पण आता काय ते लोक नाही आले. ठीक आहे, बघू नेक्स्ट टाइम. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड लाईक. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अंकितला सपोर्ट करा. थँक्यू भाई. तर चला भेटूयात आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.